सुद्धा नाहीये आजच्या संघाचं. केशव काळणकर सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक या संघामध्ये नेहमी तो सर्कल मध्ये असतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडे चांगले खेळाडू आहेत ते सर्कलच्या बाहेर असणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू, चेंडूला फक्त दिशा, चेंडू वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. SRM SRM हळद लागली हळद लागली हळद लागली. धावसंख्या 14. चौकाराने आपलं खातं करतोय. अजूनही पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम गोलंदाजी केली मी म्हणे आजच्या संघाने. कारण की पॉवर प्लेच्या षटकात म्हटलं तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन. कारण की अप्रतिम गोलंदाजी वडोली संघासारख्या संघाला पूर्णपणे दाबून ठेवले. आता मध्ये एक चेंडू खराब टाकला त्यावर चौकार येतोय तकदीर मात्रेला. प्रवीण मोठा गाव एंड कडनं. यावेळेस मात्र तकदीर मात्रेने घेऊन काढलेला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 20 धावांचा थोडासा वेग वाढतोय. एक चौकार एक षटकाने. आपण ते राकेश मात्रे प्रतिष्ठानकडनं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना मोफत पाण्याची व्यवस्था त्यांचं पुन्हा एकदा गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातनं आभार मानतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. अमोल चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 1 धाव मिळते. षटक समाप्त होतोय. 21 धावा 2 षटकात समाप्तीनंतर वडोली संघाची धावसंख्या 21 म्हणजे 10.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत वडोली संघाने. 21 धावा आपण बघतोय धाव पलकावरती. नंतर सामना आपण बघणार होतो म्हणजे शील वर्सेस राकेश मात्रे 11 सोनारपाडा. बिग फाईट सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला आपण बघतोय दत्ता ठाकूर संघ नाईक राकेश मात्रे 11 सोनारपाडा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय शील संघ विशाल आलिमकर राम माईचा संघ. दोन षटकांचा खेळ संपतोय. धावा आहेत त्या 21 10.50च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत मी म्हणेन आजी संघाने. गुरुनाथ मुंडे साहेब आगासन व्यासपीठावरून स्थान बनवायचे. गुरुनाथ मुंडे साहेब आगासन. 2 स्टँड सुद्धा आपण बघतोय. एक आपण आपल्यामध्ये जे नाही आहेत आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने एक स्टँड आहे. आपण एक बोलतोय आपले सर्वांचे परिचयाचे व सर्वात चांगले खेळाडू आपण स्वर्गीय राकेश सुरेश मात्रे जे आपल्यामध्ये नाहीये त्यांच्या नावाने एक स्टँड इथे उपलब्ध केलं. म्हणजे 2 स्टँड आणि 2 खूप मोठे व्यक्तिमत्व मी म्हणेन. एक सोनारपाडा आणि एक खंबालपाडा असे 2 खूप चांगले व्यक्तिमत्व अजूनही आठवण आम्हाला इथे दोन्ही व्यक्तींची जे आपल्यामध्ये काही दिवसांपूर्वी निघून गेले. 4 डिसेंबरला आपण म्हणले शिवाजीदादा शेलार आपल्यामधनं निघून गेले. कोण विसरेल तो दिवस. लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय केले जाते. एका बाजूला आपण बघतोय शैलेश भोईर दुसऱ्या बाजूला जल्पेश भोईर व त्यांचे सहकारी ही स्पर्धा कव्हर करताय जेटीसीच्या माध्यमातून. 2 षटकात तब्बल 21 धावा कुठल्या आहेत या वडवली बस संघाने. या वडवली संघ आपण बघतोय चेंज द गेम हे स्लॉगन आहे या संघाचं. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. असं वाटतं की चेंडू मारायचा होता आंबिवलीला आणि गेला डोंबिवलीला आणि 4 धावा मिळतात थर्ड मॅच रिझन मधनं. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 25 होता. तकदीर सुद्धा हसत त्या शॉट वरती कारण की फिरकी गोलंदाज आपण बघतोय अमोल काळन अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज अमोल काळन. अमोल काळनने सुद्धा आपण पहिले एक मेडन शटर टाकलं होतं. उत्साहकर येते फिरकी गोलंदाज
अमोल पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नक्कीच आयोजकांकडे एक सूचना येते, स्टंपच्या मागे जाऊन जरी आपण षटकार मारला तर तो चेंडू डेट दिला जाईल, लक्षात घ्यायचंय. हा नियम कालही सांगितलाय. पंचांनी लक्ष द्यायचे कुणाल म्हात्रे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, स्टेप आउट शॉट, चेंडू साईड स्क्रीनच्या वरनं 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 31. तकदीर मात्रेच्या बॅट मधनं दुसरा षटकार, 2 चौकार आले, आतापर्यंत 2 षटकार आलेत. कारण की चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. तकदीर मात्रे यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. अपील केलं ते पंच बघताय, चेंडू एक्झॅक्टली ब्रश उडवतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 32. पहिल्या फेरीतील हा 5वा सामना आपण बघतोय. आजदे वर्सेस वडवली ब. वडवली ब संघाने नाणेफेकी, आजदे संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अमोल अपस्टमच्या बाहेर चेंडू वाईट चुकून करतायत. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 33. 33 धावा आपण बघतोय. धाव बघा, 30चं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अमोल. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. कुणाल चावी. चला योगेश मात्र यायचे. तसेच सत्यवान ठाकूर सोनारपाडा आला असेल तर यायचे व्यासपीठावर. सत्यवान ठाकूर सोनारपाडा यायचे व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे सत्यवान ठाकूर. कारण यानंतर त्यांचा संघ आपण बघणार आहोत. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघ. ज्या प्रकारे आपण रायगडमध्ये बघतो प्रेमनाथ मुरबी, कारण की प्रेमनाथ हा एक चांगला खेळाडू होता, तोही निघून गेला, त्यामुळे तो संघ त्याच्या नावाने खेळतो. प्रेमनाथ मुरबी. त्यानंतर खंबाळपाडा संघाचं सुद्धा नाव आपण बघतोय. शिवाजीदादा शिलार क्रिकेट संघ खंबाळपाडा असं नाव आहे. त्यानंतर आपण बघतोय राकेश मात्रे 11 सोनारपाडा. असे बरेचसे संघ आपण बघतोय ज्यांचे खेळाडू त्यांच्या संघामधले नाहीये, त्यांच्या नावाने संघ घेतो. प्रेमनाथ मुरबी असा संघ आपण बघतो रायगड मधला. तो संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. प्रेमनाथ मुरबी, कामोटे, अंजूर, ठाकूरपाडा. बिग फाईट सामने आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या 4 फेब्रुवारी. 3 षटकाचा खेळ संपतोय. धापलकर धावा आहेत त्या 39-39. चौथं षटक येते गोलंदाज रोहित मोठा गाव एंडकडनं. संख्या 39. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज रोहित काळन मोठा गाव एंडकडनं. सेकंड फलंदाज तकदीर म्हात्रे. धावसंख्या 39. जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा आपण युट्यूबवर सुद्धा बघू शकता घर बसल्या आपल्या मोबाईल मध्ये. एमबी चषक 2017. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे.
लेगस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करतायत. पंच कुणाल म्हात्रे, राकेश म्हात्रे प्रतिष्ठानकडनं पुन्हा एकदा आम्ही राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचे आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 9 दिवस स्पर्धा चालली. त्या स्पर्धेत सुद्धा मोफत पाण्याची व्यवस्था केली होती राकेश म्हात्रे प्रतिष्ठानने. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. कुणाल म्हात्रे आम्हाला खून करताय. चेंडू स्वेअर आहे. 2 चेंडू स्वेअर टाकले लगातार. धावसंख्या 41. ऋतिकच्या बॅटमध्ये सुद्धा एक षटकार आलाय. 9 सेकंड आपण बघतोय. ऋतिक. धावसंख्या 41. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. तुषार चेंडू खाली येतोय. एक धाव. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या वडोली संघाची 42. 42 धावा धावपलकर. आमचे गुणलेखक जितू म्हात्रे आणि अक्षय भोईर. दोन चेंडू स्वेट टाकल्यानंतर एक चेंडू टाकला. आता नरेश ठाकूर सोनारपाडा व्यासपीठावरून स्थान बनवायचे. आमचे मान्यवर नरेश ठाकूर सोनारपाडा यायचे आमच्या व्यासपीठावर. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. 2 खेळाडूंच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. नरेश ठाकूर सोनारपाडा यांचे आगमन होतोय. यायचं आमच्या व्यासपीठावर. धावसंख्या 46. गॅप शॉट सिलेक्शन आपल्या बघा मी ऋतिककडनं. ऋतिकला एक जीवदान मिळालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय ऋतिक. संख्या 46. सातत्याने 9 दिवस आपण बघितलं. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये राकेश म्हात्रे यांच्याकडनं मोफत पाण्याची व्यवस्था. या स्पर्धेसाठी सुद्धा 6 दिवस ते मोफत पाण्याची व्यवस्था करणार आहेत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. रोहित 29 डिसेंबरला यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 47. 47 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना या षटकात 3 चेंडू स्वे टाकलेत रोहितने. 47 धावा आपण बघतोय धावपलकावर. जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर उच्चांक येते म्हणजे 114 धावा चिकनगर संघाच्या. सत्यावन ठाकूर यांचे आगमन होतोय. यायचे आमच्या व्यासपीठावर. आपले सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. 4था चेंडू स्वे टाकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 48. कारण आपण पहिलं षटक विनोद काने टाकलं होतं फक्त 6 धावा. दुसरं षटक प्रवीण पाटील टाकलं 15 धावा. तिसरं षटक अमोलने टाकलं 18 धावा. आणि आता 4थ्या षटकाचा विचार केला फक्त 2 चेंडू झालेत. धावा खूप आलेत. धावसंख्या 48. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॅकिंग होते. 2 धावा मिळत आहेत. 2 ने 50 कंप्लीट. 50 धावा वडोली बस संघाच्या. वडोली संघाचा आपण बघतोय स्लॉगन आहे चेंज द गेम. कधी बदल करणारा हा संघ आहे वडोली बस संघ. फलंदाजी खूप खोलवर आहे संघाची. येणाऱ्या फलंदामध्ये आपण बघतोय विकास पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज. रुपेश पाटील, आकाश पाटील. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 56. धावांचा वेग वाढलाय मी म्हणेल. त्याचं कारण ऋतिक अप्रतिम फलंदाजी दाखवतो ऋतिक. 9 आपण बघतोय तकदीर म्हात्रेने धावसंख्या वाढवली मी म्हणेन. यावेळेस मात्र अजून एक वाईट चेंडू. 5वा चेंडू स्वे टाकलाय. 5 चेंडू स्वे टाकलेत.
म्हणजे 11 चेंडूचा षटक असेल, सर्वात मोठं षटक या स्पर्धेमधलं. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 61. 5 चेंडू झालेत, 61 धावा. सत्यवान ठाकूर यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर सोनारपाड्याचे. 61 धावा. गोलंदाज रोहित. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. यष्टिरक्षक बीट फाईन लेगचा पंच वाईट चुकून करतायत. डीजे मास्टर. 6 चेंडू स्वे टाकले त्या षटकामध्ये, म्हणजे 12 चेंडूंचं षटक 2017 मधलं सर्वात मोठं षटक असेल मी म्हणेन. धावसंख्या 66. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 ने संख्या वाढते, धावसंख्या देते 68. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा. खराब गोलंदाजी. नक्कीच आमचे गुणलेखक सांगतील आम्हाला या षटकात किती धावा आल्यात. 6 चेंडू स्वे टाकलेत. डीजे मास्टर. 29 धावा दिल्या त्या षटकामध्ये. सर्वात मोठं षटक, 12 चेंडूचं षटक आणि 29 धावा एका षटकामध्ये. 34 धावा बघितल्या आम्ही दत्ता ठाकूरच्या बॅट मधनं, परंतु त्या षटकामध्ये एक चेंडू स्वेअर नव्हता. 5 षटकार आणि 1 चौकार दत्ता ठाकूरच्या बॅट मधनं. नाईट स्पर्धा झाली होती सारांश पाटील चषक भोपाळच्या मैदानात. यावेळेस मात्र तकदीर मात्रेने घेऊन काढलेला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. साने धावसंख्या वाढते, धावसंख्या 74. तकदीर म्हात्रेच्या बॅट मध्ये षटकार येतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय खूप. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि फलंदाज बाद होते ते. 1 धाव. धावसंख्या 75. 75 धावा आपण बघतोय. धाव मला वाटतं चेंडू लागला असावा तकदीर म्हात्रेला. बघाचे विकास. 75 धावा धावपलकावर आहेत. पाणी घेऊन जायचंय. आयोजकांना विनंती आहे, रोनक पाणी घेऊन जायचंय. 75 धावा धावपलकावरती. 3 गडी बाद 75 अशी धावसंख्या वडोली संघाची. वडोली संघ बदल करणारा संघ आहे, वापसी करणारा संघ आहे, म्हणून या संघाचं स्लोगन आहे चेंज द गेम. कधी बदल करणारा संघ आहे, कारण पहिल्या षटकात विनोद काळेने फक्त 6 धावा दिल्या होत्या.
दुसऱ्या षटकात प्रवीण पाटीलने 15, तिसऱ्या षटकात अमोल काळेने 18 आणि चौथ्या षटकात रोहित काळेने 29 धावा. 12 चेंडूंचं षटक, सर्वात मोठं षटक 2017 मधलं. तकदीर मात्र वैयक्तिक 29 धावांची बाद होते 12 चेंडू मध्ये. चला शील संघाचे संघनायक आणि राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाचे संघनायक आहेत विनोद पाटील, यायचे विनोद. आणि शील संघाचे संघनायक हेमंत पावशे, यायचे हेमंत पावशे. 29 धावांवरती बाद होते. 12 चेंडू 29 धावा केल्यात तकदीरने. संघाची धावसंख्या 75, 75 धावा, 3 गडी बाद. 75 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शील वर्सेस राकेश मात्रे 11 सोनारपाडा. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 4थ्या क्रमांकाचा हा मानकरी ठरला होता. आणि आपण 29 जानेवारी आपले सर्वांचे लाडके राकेश दादाची पुण्यतिथी सुद्धा होती. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 75. 75 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. स्ट्रायकरला फलंदाज विकास पाटील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघायचं किती धावांचं लक्ष ठेवतोय आज संघासमोर. प्रथम फलंदाजी असताना 75 धावा कुठल्यात आतापर्यंत. राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत विनोद पाटील. चला शील संघाचे संघनायक घ्यायचे. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची, 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 76, 76 धावा, 3 गडी बाद. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. गुरुनाथ मुंडे साहेबांनी विनंती होतो की आपण नाणेफेक करायची आहे. गुरुनाथ मुंडे साहेब. आणि यावेळेस मात्र विकासने खेळून काढलेला चेंडू, झकास कामगिरी. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. चेंडू कधी हरवला कधी फुटला. चेंडू नवीन दिला जाईल आणि चेसिंग कंपल्सरी नाहीये. विकेट टॉसला इथे महत्व आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद. चला फलंदाज पाठवायचं आहे. आकाश जायचं लवकर. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या ती 82, अजून 1 चेंडू शिल्लक आहे. आपण बघितलं की ऋतिकला एक जीवदान मिळाला. तो खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे, मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. कारण ऋतिकचा झेल सुटला होता पहिल्या चेंडूवरती. ऋतिक मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडला, नॉट आउट. संघाची धावसंख्या 82. राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे. यावेळेस मात्र विकासने खेळून काढलेला चेंडू तुषार झेल खाली, फलंदाज बाद. आकाश बाद होते. वडोली संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वडोली संघ क्षेत्ररक्षण लावायचं लवकर, कारण वेळ वाया चाललाय. धन्यवाद डीजे मास्टर. तत्पूर्वी आपण तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय माणिक भोईर साहेब मोठागाव यांचा सत्कार होईल. मी आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार विजय भोईर साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते माणिक भोईर मोठागाव संघाचे मोठागाव आमचे मान्यवर त्यांचा सत्कार होईल. यायचे माणिक भोईर. माणिक भोईर साहेब. चला वडोली संघ लगेच जायचंय, कारण की आपण वेळ जो वाया गेलाय संघाच्या सत्रात. इथे आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला होता. कालच्या दिवसात सुद्धा आपण बऱ्याचशा मान्यवरांचा सत्कार केला. योगेश मात्रे आपण बघतोय सीमारेषेवर तैनात आहेत आमचे स्वयंसेवक योगेश मात्रे देवीचा पाडा. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय
वडोलीचे माजी सरपंच एक जबरदस्त व्यक्तिमत्व हरिश्चंद्र पाटील साहेब यांचाही सत्कार होईल. आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार विजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. हरिश्चंद्र पाटील साहेब माजी सरपंच राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने आपण विनोद बघतोय. पुन्हा एकदा मोफत पाण्याची व्यवस्था सातत्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा 9 दिवस पाण्याची व्यवस्था केली होती राकेश म्हात्रे. आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या मी म्हणे आपल्या ग्रामीण विभागामध्ये सर्व स्पर्धेमध्ये मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर गुरुनाथ मुंडे आगासन, गुरुनाथ मुंडे साहेब आगासन यांचाही सत्कार होईल. थोडासा व्हॉल्यूम द्यायचे डीजे मास्टर, डीजे मास्टर व्हॉल्यूम द्यायचे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. धन्यवाद. गुरुनाथ मुंडे साहेब आगासन यांचा सत्कार करतील विजय भोईर. तीच सेटिंग ठेवा, आवाज कमी नका करू. गुरुनाथ मुंडे आगासन यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघताय आमच्या मान्यवर नरेश ठाकूर सोनारपाडा, नरेश ठाकूर सोनारपाडा यांचाही सत्कार होईल. सत्यवान ठाकूर यांचाही सत्कार करतील विजय भोईर. सत्यवान ठाकूर अप्रतिम व्यक्तिमत्व. मी म्हणेल जेव्हा जेव्हा राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा संघ खेळतो तेव्हा हे व्यक्तिमत्व मात्र त्यांच्या मागे असतात. मग भरत ठाकूर असो, सत्यवान ठाकूर असो, तसे आमचे मित्र ध्रुवा ठाकूर हे या संघाला पूर्णपणे सपोर्ट असतो. आणि तसेच आमचे मित्र अनिरुद्ध केने, आपलंही स्वागत आहे अनुराध केने. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तेवढे चांगले समालोचक सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा त्यांचं समालोचक विनोद ऐकलंय अनुराध केने यांचं आपण. मी त्यांच्याबरोबर समालोचन केलंय सोनारपाड्यामध्ये. त्यांचं इथे उपस्थिती आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. वळूया आपण मैदानाकडे. सामना इथे सुरू होतोय. 83 धावांचं टार्गेट आहे. ऐकूया आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील भोपर यांना. धन्यवाद नितीन पाटील. नितीन काळन. 82 धावफलकाव लावल्यात वडवली बी संघाने आणि 83 धावाचं एक मोठं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि 82 धावा आपण दुसऱ्यांदा पाहतो आजच्या दिवसात. उसरगड संघाने 82 धावा लावल्या होत्या, मात्र त्या धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता आगासन संघाने आणि 83 धावा करून तो सामना जिंकला होता. मात्र इथे आजदे संघासमोर आव्हान ठेवले या वडवली बी संघाने. दरम्यान सोनारपाडा गावातील संदीप म्हात्रे व्यासपीठावर यायचे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सोनारपाडा गावातील आमचे आदरणीय संदीप म्हात्रे, त्याचबरोबर मोहन भोईर देवीचा पाडा आणि मधुकर पाटील साहेब देवीचा पाडा, असे 2 मान्यवर आमचे देवीचा पाडाचे. विनंती करतोय आपण यायचंय. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं आमच्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करते या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा फुलटो चेंडू होता, मात्र जर पाहिलं तर बॅकफुटवर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाही, निर्धाव चेंडू. 83 धावा इथे करायचे आहेत आजदे संघाला. खूप मोठं लक्ष आहे. फलंदाज प्रवीण आणि अमोल ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज संघनायक विशाल पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस पॉइंटला मिस करतोय. त्या ठिकाणी चेंडू हातात येत नाहीये. 1 धाव दरम्यान पूर्ण. वडोली बी संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये गतवर्षी देखील जबरदस्त कामगिरी केली होती. तब्बल 18 ते 19 वेळा फायनल मध्ये पोहोचले होते. यंदाच्या मोसमात 11 वेळा फायनल मध्ये पोहोचले. 7 चॅम्पियन पद पटकावले आणि 4 उपविजेतेपद त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत. अतिशय चांगला संघ. चेंज द गेम हे त्यांचं स्लोगन आहे. नेहमीच गेम चेंज करण्यासाठी जाणले जातात. यावेळेस कॉट बिहाइंडचा अपील. फलंदाज बाद होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय अमोल बाद झाला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर
फलंदाज मिलिंद आपण पाहतोय पहिला धक्का लवकर लागलाय. 83 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकात धावसंख्या धावफलकावर 1. हा चेंडू शफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चुकीचं तंत्र या ठिकाणी शॉट खेळण्यासाठी वापरले गेले. जर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू कुठल्या स्पॉटवरनं चेंडू टप्पा पडण्याचा टेक ऑफ घेतोय आणि या चेंडूला ऑन साइडला फ्लिक करायचं होतं मात्र प्रयत्न इथे फसलाय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, तकदीरच्या हातामध्ये जातोय. हा चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः चेंडू उचलतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 1. काल देखील जबरदस्त मंगेशने गोलंदाजी केली होती निळजे संघाच्या, त्याने 3 गडी बाद केले होते, 1च धाव दिले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला गेला होता. मात्र यावेळेस देखील आपण पाहतोय वाजवी षटक. पहिलं षटक संपलंय. 1च धाव धावफलकावर 1 गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली इकॉनॉमी रेट जर पाहिलं तर फक्त 1 धावा इथे आली आहेत. मात्र सर्वात आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिकल गोलंदाजी जर कोणी गेली असेल तर सिमन्सने, माजी क्रिकेटपटू वेस्ट इंडिजचा, ज्याने 10 षटकं फेकली होती, 8 मेडन ओव्हर टाकल्या होत्या आणि 3 धावा दिल्या होत्या. त्याचा इकॉनॉमी रेट जर पाहिलं तर 0.30चा प्रति षटकामागे. 8 मेडन षटकं फेकली होती. एकाच इनिंग मध्ये हा कारनामा केला होता सिमन्सने आणि त्याचाच पुत्र सिमन्स आपण पाहतो लँडी सिमन्स वेस्ट इंडिज संघामध्ये आता खेळताना. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगला चेंडू बघा, टप्पापर्यंत चेंडू बीट होतोय. जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख फेकलाय. गुडलेन स्पॉटवरनं चेंडू टप्पापर्यंत टेक ऑफ घेतोय. कमलेश गोलंदाज, डावखोरा एक वेगवान गोलंदाज मोठा गाव एंडकडनं सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण मिलिंदला. प्रवीण आहे यावेळेस स्ट्राईकला. हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का आज दे संघाला. दुसरा धक्का इथे लागतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 1 ही धावसंख्या आपण पाहतोय. मात्र आज देश संघ या ठिकाणी पूर्णपणे प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत असताना चेंडू गोलंदाजाने अडवलाय. दरम्यान एक अनाउन्समेंट आहे. सोनारपाडा आणि शीळ संघाचे संघनायक, शीळ संघाचे संघनायक आलेले आहेत. सोनारपाडा संघाचे संघनायक नेते राकेश मात्रे 11 आलेले आहेत. नाणेफेक झालेले. नाणेफेक सोनारपाडा संघ नाणेफेक जिंकलेली आहे. त्यावेळेस आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला 6वा सामना. यानंतर हा सामना जो विद्यमान सामना आपण पाहतोय तो 5वा सामना पहिल्या फेरीतला आजदे वर्सेस वडवली बी या 2 संघादरम्यान. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो वाईड लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं ग्राउंड फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1च धाव इथे मिळते. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटकात पाहिलं होतं 1 धाव आली होती आणि नंतर आपण पाहतोय ही 1 धाव आली होती म्हणजे या दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती 2 धावा. पूर्णपणे या एका बाजूला सामना झुकलेला आपल्याला वाटतोय कारण त्यामागचं कारण आहे इथे फाईट करत नाही आज देश संघ, फलंदाजी दाखवत नाहीये. हा चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 1. फलंदाजी 1 धाव आली त्यानंतर 3 धावा आपण पाहतो एकूण धावसंख्या धावफलकावर. आणि यावेळेस आपण पाहतोय गरज आहे ती 80 धावांची. स्ट्राईकला मिलिंद आपण पाहतोय. शांत क्रिकेट मैदानावरती हा चेंडू अतिशय चांगला फटका, देखणा फटका. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा पलीकडे जातोय. चांगला प्रयत्न मात्र या 4 धावा.
चौकार येतोय मिलिंदच्या बॅटमधून पाहतोय फुलटॉस चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू फेकला होता त्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला होता गॅप मध्ये खेळून काढलं होतं पॉवर प्लेचा योग्य वापर केला होता मिलिंद याने 4 धावा इथे वसूल केल्यात धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 7 धावा 83 धावांचं लक्ष यावेळेस आज ते संघासमोर आणि 2 गडी त्यांचे बाद झालेले सलामीचे दोन्ही फलंदाज अमोल आणि प्रवीण ही जोडी तंबूच्या आश्रयाला आणि 3ऱ्या क्रमांकावर मिलिंद आलाय त्यानंतर 4थ्या क्रमांकावर दर्शन ही जोडी यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय शांत क्रिकेट कोणत्याही प्रकारचं रोमांच रंगत पाहायला मिळत नाहीये मात्र इथे आज ते संघ बघूया कशा प्रकारे सामना करतो या षटकामध्ये विशालचा हा चेंडू ऑन साइडला चेंडू पुल करायचा होता चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट झोन मध्ये चेंडू एका हाताने उचलण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मात्र इथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात फलंदाज आपण पाहतोय दर्शनने धावसंख्या धावफलकावर 9 मोठी धावसंख्या त्या मोठ्या धावसंख्येचं दडपण पाहायला मिळते आज ते संघावरती ही स्पर्धा आपण पाहताय गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या मतीने आयोजित एमबी ट्रॉफी 2017 क्रिकेटचा हा महासंग्राम हा चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर पंच वाईटचा इशारा करतायत प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफी द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम व भव्य ट्रॉफी त्यानंतर तृतीय पारितोषिक 50,000 रुपये व चतुर्थ पारितोषिक 50,000 एकूण 4 लाख रुपये रोख रक्कम राशी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय एकूण 48 संघ आणि 576 खेळाडू यावेळेस चेंडू टॉपेज लागतोय आणखीन एक धक्का आज दे संघाला by DJ Shailesh. धावसंख्या धावफलकावर 10 गडी बाद झाले ते 2 आपण पाहतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय यावेळेस फलंदाज नवीन फलंदाज निलेश येतोय यावेळेस 5व्या क्रमांकावर स्ट्राईकला निलेश हा चेंडू फुल करायचा होता निलेशला टप्पा पडल्यानंतर वेगाने वेग इतका होता या चेंडूला की चेंडूच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही चेंडूला व्यवस्थित मिडल करू शकले नाहीये आणि हा चेंडू सरळ यष्टीरक्षक तकदीरच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू पूर्णपणे सामन्यावरची पकड मजबूत केली आहे वर्चस्व सिद्ध करत असताना वडवली बी संघ यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती हा चेंडू आता मात्र चेंज ऑफ पेस या ठिकाणी गती परिवर्तन या ठिकाणी केलेले आहे जर पाहिलं तर पहिला चेंडू आहे आधीचा फेकला होता जोराने वेगाने आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा चेंडू हलक्या हाताने संत गतीचा चेंडू फेकला होता त्यामुळे इथे फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात टाकल्या चेंडूने आणि निर्धाव चेंडू जे सांगता येते बॅक टू बॅक 2 चेंडू सुरेख फेकल्यात विशाल हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आता मात्र इथे धावसंख्या धावफलकावर 10 ही स्थिरावलेली बघूया काहीतरी चर्चा करत असताना बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत निलेशने मात्र इथे जर पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव त्याच्याकडनं गेलेले आहेत धावसंख्या 10 वर स्थिरावलेली गरज येते अजून 73 धावांची हा चेंडू पुन्हा एकदा 4 चेंडू 4 प्रकारचे भिन्न प्रकारचे चेंडू फेकले आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी फेकलेले आहे विशालने षटक क्रमांक 3 संपले धावसंख्या धावफलकावर 10 या षटकात धावाल्या त्या फक्त 2 धावा विशालचं जर आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात विशालचं गोलंदाजी पृथ्थकरण जर आपण पाहिलं तर 2 षटकं त्याने हाताळली फक्त 4 धावा दिल्यात आणि गडी बाद केल्या ते त्याने 2 गडी बाद केल्यात म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2.00 था अतिशय चांगली गोलंदाजी भेद गोलंदाजी फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी या ठिकाणी वडोली बी संघाने दाखवली आहे एक मोठी धावसंख्या उभी केली आहे आणि या धावसंख्येचा दबाव इतका या आजदे संघावर जाणवतोय की या 3ऱ्या षटकामध्ये धावा फक्त येतात त्या 10 आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 73 धावांची गरज आहे फार मोठं लक्ष आहे मात्र हे लक्ष गाठणं फार कठीण आहे मात्र इथे लक्ष जर गाठायचं असेल तर जवळजवळ आपण पाहिलं तर 35 पेक्षा जास्त धावा 36.50 ची धाव गती राखावी लागेल म्हणजे प्रत्येक चेंडूवर इथून षटकार मारावा लागेल तरच हा सामना जिंकता येईल
तर प्रत्येक चेंडू षटकार लगावला तरी देखील 72 धावा होतील. मात्र इथे गरज आहे ती आता 73 धावांची. मात्र एखादा चमत्कारच या संघाला वाचू शकतो. मात्र हा चमत्कार घडेल का? कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही असं म्हटलं जातं. मात्र इथे 12 चेंडूत 73 धावा फार कठीण आहे. आम्ही पाहिलेलं नाही असं चित्र निश्चितच यंदाच्या मोसमामध्ये कुठेच. मात्र संघ अडचणीत सापडलाय. फक्त धावा आहेत 10 आणि गडी बाद झाल्या ते मात्र 3 गडी. 12 चेंडू आणि 73 धावांची गरज आहे या असदेश संघाला. या संघाचं निश्चितच जर चुकलं कुठे जर आपण सांगायचं झालं तर या संघाची गोलंदाजी खराब झाली. 82 धावांपर्यंत मजल मारता आली वडवली 20 संघाला. तिथून दबाव निश्चितच वाढत गेला या असदेश संघावर. गोलंदाज विनायक, विशालचा भाऊ विनायक आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू येतो यष्टी रक्षकाकडे. एक चेंडू फेकलेला आहे, निधाव चेंडू फेकलाय. तकदीने चेंडू उचललाय. निधाव चेंडू जवळजवळ आपण जर पाहिलं तर 10 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2 षटकं जवळपास निर्धाव गेलेले आहेत. 10 निर्धाव चेंडू एका इनिंग मध्ये आपण पाहतो असदेश संघाच्या. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक मिड ऑफचा पुढे सरकतोय. मात्र त्यानंतर लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बॅकिंगला येतोय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आणि 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11 धावा. एकेरी दुहेरी धावे लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र इथे जर पाहिलं तर हळूहळू विजयाचा मार्ग मोकळा होत असताना या वडवली संघाचा जर पाहिलं तर, कारण की कोणताही कडवा प्रतिकार संघर्ष पाहायला मिळाला नाही आज संघाकडनं. हीच चिंतेची बाब. त्यामुळे क्रीडा रसिक आमचे थोडेसे हताश असणार आहेत. चेंडू फुलटॉस आहे. ऑन साइडला चेंडू प्लेस केलाय. चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. बघा अकाउंट मध्ये भरपूर पैसे आहेत त्यामुळे असे खर्च केले जात आहेत. आणि या 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 15. चौकारी देतोय 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. थोडस इथे जर पाहिलं तर हलगर्जीपणा दाखवलाय क्षेत्ररक्षकाने. नेहमी असं चित्र पाहायला मिळत नाही. मात्र इथे जर पाहिलं तर निश्चितच खूप मोठी धावसंख्या आहे आणि खूप मोठ्या धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि फलंदाज निलेश इथे बाद होतोय. MS. थँक्यू. निलेश बाद होतोय. यावेळेस चौथा धक्का लागतोय असदेश संघाला. धावसंख्या 15 वर आपण पाहतोय. यावेळेस 15 ही धावसंख्या. चांगली गोलंदाजी इथे केली आहे संघ नायकाने. त्यानंतर जर पाहिलं तर कमलेशने देखील चांगलं षटक हाताळलं. 6 धावा दिल्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी जर आपण पाहिले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीमध्ये जोएल गार्नरने केलेली आहे. 98 सामन्यामध्ये इकॉनॉमी रेट जर पाहिलं तर 3.9चा प्रति षटकामागे त्याच्या कारकिर्दीमध्ये. इथे चांगली गोलंदाजी दाखवली आहे या वडोली संघाने. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे हा झेल तकदीरने ड्रॉप केलाय. मात्र विश्वास बसत नाहीये स्वतः तकदीरलाच की हा झेल सुटला कसा. मात्र इथे थोडासा हलगर्जीपणा हरकत नाही कारण सामन्यावरची पकड मजबूत केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर दोन्ही संघाने यायचे. बघा यापुढे सामना सोनारपाडा आणि शीळ. आपण प्रवेशद्वाराच्या इथूनच यायचंय. कोणी मैदानात डायरेक्ट उतरायचं नाहीये. इकडनंच एंट्री करायची आपल्याला. क्षेत्ररक्षण करणारा संघ असो किंवा फलंदाजी करणारा संघ समोरून यायचंय.
गोलंदाज येतोय आकाश. निश्चितच जे आकाशला आम्ही पाहिलं होतं शिरडोनच्या मैदानावरती जादुई गोलंदाजी केली होती आकाशने आणि उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक पटकावलं होतं. फार कमी वयामध्ये या गोलंदाजाने भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. लेग स्पिन ऑफ स्पिन टाकण्यासाठी निश्चित जाणला जातोय यावेळेस आकाश. हा चेंडू ऑन साइडला, चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली कामगिरी, एक नवोदित खेळाडू, हेच वैशिष्ट्य आहे वडोली वी संघाचं. कमी वयाचे खेळाडू आणि जर पाहिलं तर एकाच शरीरयष्टीचे खेळाडू जर पाहिले तर आपण सडपातळ बांधायचे आणि चपळ आणि चतुर असे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. चेंज द गेम असं स्लोगन आहे त्यांचं आणि याच स्लोगनला साजेशी कामगिरी ते सातत्याने करतात. चेंडू हवेतून खेळून काढलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडू उचलला पहिल्या डब्यात, गुड फिल्डिंग, एकच धाव. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 17 धावा. 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फेकला होता. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस धाव घेतली नाही, नकार दिलेला आहे. पुन्हा एकदा आकाश ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झपाट्याने पुढे येतोय, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एका डब्यात उचललाय आणि हा सामना इथे पूर्णपणे खुला झालेला आहे. जर पाहिलं तर निश्चितच कोणत्याही प्रकारचा प्रतिकार नाहीये इथे. सामना जर आपण पाहिलं त्या ठिकाणी जिंकलेला आहे. फक्त औपचारिकता पूर्ण करून हा सामना इथे गोलंदाजी षटक पूर्ण करून या ठिकाणी हा सामना निश्चितच पूर्ण करायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी आम्हाला आठवतंय आकाशने बाळेसंघा विरुद्ध शिरडोनच्या मैदानावरती मेडन ओव्हर फेकली होती, 2 गडी बाद केले होते आणि स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. बघा चेंडू टपापर्यंत किती बाहेर निघतोय, लेग ब्रेक होतोय आणि यावेळेस हा सामना इथे संपलेला आहे आणि आपण पाहतोय सामना इथे जिंकलेला आहे यावेळेस वडोली संघाने मोठ्या फरकाने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. हे पुरस्कार देण्यासाठी प्रकाश भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण या ठिकाणी द्यायची. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ऋतिक, ज्याने 8 चेंडूत 25 धावांची विस्फोटक खेळी गेली आहे. 210च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी केली आहे. बघा